आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेणं कोणाला शोभतं? गेल्या 4 दिवसापूर्वी अमित शहा रायगडावरती येऊन गेले आणि त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतं सीमित ठेवू नका. अहो, महाराष्ट्रापुरते सीमित नाहीच आहेत. त्या काळामध्ये म्हणजे आजसारखं व्हॉट्सअप नव्हतं, मोबाईल फोन नव्हते, टीव्ही चॅनल किंवा गोदी मीडिया नव्हता. महाराजांच्या काळामध्ये सुरतेच्या लुटेची बातमी लंडन गॅझेटमध्ये तेव्हा लंडनमध्ये आली होती. तुम्ही कोण सांगताय महाराजांना सीमित ठेवू नका महाराष्ट्रापुरतं? आणि मग चंद्रकांत दादा पाटील ते असं म्हणाले, असं ऐकलं की अमित शहानी शिवाजी महाराजांवरती एक पुस्तक लिहिले 500 पानाचं आणि ते वाचलं तर संजय राऊतांना चक्कर येईल. पण हे बोलल्यानंतर मला पत्रकारांनी सांगितलं ते बोलले खरे, अमित शहानी पुस्तक लिहिले आणि स्वतः पाटलांना चक्कर आली. अरे काय बोललो आपण, अमित शहा लिहिणार आणि शिवाजी महाराजांवरती चक्कर येऊन पडले तिकडे चंद्रकांत पाटील. काय बोलताय, काय लिहिताय? म्हणजे हे नुसतं जर का तुम्ही यांची गेल्या काही काळातली वक्तव्य जरी ऐकली ना तरी कपाळावरती हात माराल. आणि मग त्याच कार्यक्रमात मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस बोलले की शिवरायाचा अपमान करणाऱ्याला टकमक टोकावरून ढकलावं असं वाटतं. पुढचं बोलण्याच्या आधी त्यांनी कोणतरी सांगितलं की अमित शहाच त्यांच्याबद्दल एकेरी नावात बोललेत. शिवाजी महाराजांचा उल्लेख त्यांनी एकेरी नावात केलाय. मग थांबले. पण आपण लोकशाहीमध्ये, कारण माहिती आहे तुमच्या शेंड्या त्यांच्या हातात आहेत. शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोणी असेल त्याला शिक्षाही झालीच पाहिजे. ही शिवशाही जर आपण पाळणार असू तर आपण छत्रपतींचं नाव घेऊ शकतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.